श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. श्री कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नम श्री शंकरानंद गुरुपादांबो जन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. श्लोक 55. तस्य एव निदिध्यासनस्य परिपाकदशारूपं समाधिम् आह. तस्य एव निदिध्यासनस्य परिपाकदशारूपं समाधिम् आह. तस्य एव म्हणजे त्याच निदिध्यासनाची परिपाकदशारूपम म्हणजे परिपक्व दशा, ती परिपक्व दशारूप असणारी जी समाधी, ती समाधी आता आम्ही सांगतो. म्हणजे त्याच निदिध्यासनाची जी परिपक्व दशा, म्हणजे निदिध्यासनामध्ये काय सांगितलं होतं की निदिध्यासन म्हणजे काय, तर अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्तीची स्थिती, त्याला निदिध्यासन म्हणतात. मग आत्माकार वृत्ती होत गेली की ती आत्माकार वृत्ती हळूहळू दृढ होत जाणं, ती आत्माकार वृत्ती काय होणं, हळूहळू दृढ होत जाणं. ती दृढ होत गेली की त्यालाच काय नाव प्राप्त होतं, समाधी असं नाव प्राप्त होतं. तेच त्यांनी सांगितलं की त्या तस्यैव निदिध्यासनस्य, त्या निदिध्यासनाची परिपक्व रूप जी अवस्था त्याला समाधी असं म्हणतात. बोला. तस्य एव निदिध्यासनस्य परिपाकदशारूपं समाधिम् आह. म्हणजे त्याच निदिध्यासनाची जी परिपक्व दशा म्हणजे अवस्था त्याला समाधी असं म्हणतात. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्येयैकगोचरं निवातदीपवच्चित्तं समाधिरभिधीयते. निदिध्यासने तावत् ध्याता ध्यानं ध्येयं च इति तृतीयं भासते. निदिध्यासने म्हणजे त्या निदिध्यासन अवस्थेमध्ये तावत नाम ध्याता ध्यानं ध्येयं च इति तृतीयं भासते. ध्याता, ध्यान आणि ध्येय या तिघांची देखील काय असते, प्रतीती असते. म्हणजे निदिध्यासनामध्ये म्हणजे कोणत्या, जे अपरिपक्व अवस्था आहे, अपरिपक्व अवस्था असताना, म्हणजे सुरुवातीला समजा तो निदिध्यासन करायला लागला, मग सुरुवातीला निदिध्यासन करत असताना ती अपरिपक्व दशा आहे, म्हणजे परिपक्व झालेली नाही अजून, त्याचं ध्यान असं नित्य राहत नाही, म्हणजे त्याला अपरिपक्व दशा म्हणायचं. मग त्या अपरिपक्व दशेमध्ये ध्याता म्हणजे जो ध्यान करणारा, ध्याता म्हणजे कोण, ध्यान करणारा. ध्यानम म्हणजे जी ध्येयाकार असणारी वृत्ती, आणि ध्येय म्हणजे ध्येय असणारा जो विषय म्हणजे ब्रह्म, या तिघांची सुद्धा काय आहे, प्रतीती आहे. म्हणजे ह्या त्रिपुटीची प्रतीती आहे. बोल. निदिध्यासने तावत् नाम ध्येता ध्यानं ध्येयं च इति तृतीयं भासते. म्हणजे त्या निदिध्यासन अवस्थेमध्ये ध्याता, ध्यान, ध्येय या तिघांची देखील प्रतीती असते. ज्याप्रमाणे ध्यानामध्ये त्रिपुटी असते, म्हणजे ध्याता, ध्यान आणि ध्येय हे तिन्ही असतात, तसं ज्ञानामध्ये सुद्धा त्रिपुटी असते. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. तसं भक्तीमध्ये सुद्धा त्रिपुटी आहे. भक्तीमध्ये सुद्धा काय आहे, त्रिपुटी आहे. भक्त, ज्याची भक्ती करायची तो परमात्मा, आणि जी करतोय ती भक्ती, म्हणजे भक्त, भक्ती आणि परमात्मा अशी पद्धतीने काय आहे, त्रिपुटी आहे. मग ही त्रिपुटी प्रत्येक याच्यामध्ये आहे. पण ज्यावेळेस ही कुठलंही ध्यान असेल, भक्ती असेल
आणि ज्ञान असेल, ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस परिपक्व दशेला जातात, परिपक्व दशेला गेल्याच्या नंतर जो ध्यान करणारा आहे तो स्वतःलाही विसरून जातो. जी वृत्ती आहे त्या वृत्तीलाही विसरतो, ती वृत्तीचाही विसर पडतो आणि शेवटी फक्त परमात्म तत्वाशी त्याचं चित्त पूर्णतः एकरूप होऊन जातं. म्हणजे फक्त चित्तच तिथं काय राहतं, शिल्लक राहतं. म्हणजे परमात्म स्वरूपाशी एकरूप झालेलं चित्त, ती वृत्तीसुद्धा तिथं काय होती, लय पावती. तत्र यदा चित्तम अभ्यासवशेन ध्यातृध्याने नाम ध्यातारम च ध्यानम क्रमात् परित्यज्य ध्येय एकगोचरम नाम ध्येयम एक एव गोचरः नाम विषयः गोचरः नाम विषयः यस्य तत्तथाविधं भवति. तत्र म्हणजे त्या ठिकाणी, म्हणजे त्या निधिध्यासन अवस्थेमध्ये यदा चित्तम, जेव्हा चित्त अभ्यासवशेन म्हणजे अभ्यासाच्या स्वाधीन होऊन ध्यातृध्याने नाम ध्यातारम च ध्यानम म्हणजे जो ध्यान करणारा आणि ध्यान यांचा क्रमात परित्यज्य क्रमाने त्याग करून, ध्यान करणारा आणि जी ध्येयाकार असणारी वृत्ती त्या वृत्तीचा त्याग करून ध्येय एक गोचरम नाम ध्येय एक एव गोचरः नाम विषयः म्हणजे ध्येय असणारी वस्तू हेच आहे एक विषय ज्याचा, म्हणजे ध्येय म्हणजे जो विषय, ध्येय असणारा जो परमात्मा वस्तू, ती परमात्मा वस्तू तोच आहे विषय ज्याचा तत्तथाविधम ते तशा प्रकारचं होते. तदा समाधी ही अभिधीयते तेव्हा त्याला समाधी असं म्हणतात. म्हणजे काय सांगितलं की त्या निधिध्यासन अवस्थेमध्ये जेव्हा चित्त अभ्यासाच्या स्वाधीन होऊन, चित्त अभ्यासाच्या स्वाधीन होऊन म्हणजे काय, म्हणजे चित्त सतत त्याचं ध्यान करू लागलं. चित्त सतत काय करायला लागलं, ध्यान करायला लागलं. सतत अभ्यास. जसं अभ्यासाचं लक्षण काय केलेलं आहे, पुनः कथनम नाम अभ्यासः, पुनः चिंतनम नाम अभ्यासः. तसं पुन्हा चित्त त्याचं काय करू लागलं, चिंतन करू लागलं. मग पुन्हा चिंतन करत असताना काय घडतं की त्या अभ्यासाच्या स्वाधीन चित्त झाल्यामुळं ती अवस्था दृढ होत चालते. अगोदर ती निधिध्यासन जी अवस्था होती, काही काल खंडित व्हायचं, काही काल पुन्हा चित्त ध्यानामध्ये मग्न व्हायचं, काही कालाने पुन्हा खंडित व्हायचं. पण हळूहळू सारखं करता ते काय होतं, दृढ सारखं चित्त म्हणजे एकदम स्थिर होत चालतं. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काय होतं, सारखं स्थिर होत नित्य असं स्थिर होत चालतं. मग ते स्थिर होणं म्हणजे ध्येय एक एव गोचरः म्हणजे ध्येय एक असणारं जे ध्येय म्हणजे जो ब्रह्मतत्व तोच आहे विषय ज्याचा, ते तशा प्रकारचं असलेलं, तशा प्रकारचं होते. तदा समाधी ही अभिधीयते तेव्हा त्याला समाधी असं म्हणतात. तेव्हा त्याला काय म्हणतात, समाधी असं म्हणतात. बोल. तत्र म्हणजे त्या ठिकाणी यदा चित्तम अभ्यासवशेन म्हणजे जेव्हा चित्त अभ्यासाच्या स्वाधीन होऊन ध्यातृध्याने नाम ध्यातारम च ध्यानम क्रमात परित्यज्य म्हणजे अभ्यासाच्या स्वाधीन होऊन ध्यान करणारा आणि ध्येयाकार वृत्तीचा क्रमाने त्याग करून ध्येय एक गोचरम नाम ध्येयम एकम एव गोचरः नाम विषयः यस्य तत्तथाविधं भवति तदा समाधिः इति उच्यते. म्हणजे ध्येय एक ध्येय
एव विषय म्हणजे एक असणारं जे ब्रह्म, एक असणारा जे ब्रह्म, तोच आहे विषय ज्याचा, तोच आहे विषय ज्याचा, ते तशा प्रकारचं होते, ते तशा प्रकारचे होते, तेव्हा त्याला समाधी असं म्हणतात. जे केवळ ध्येयरूपच होऊन जाणं, तिथं प्रमाता राहत नाही, आणि प्रमाता न राहिल्यामुळं प्रमाण असणारी वृत्तीसुद्धा राहत नाही. कारण वृत्ती तरी कोणाचं आहे, वृत्ती तरी कोणाची आहे, अंतकरणाची वृत्ती आहे. मग प्रमाता म्हणजे अंतकरण विशिष्ट चैतन्यच जर राहत नाही तर वृत्ती राहील का? नाही. फक्त ध्येयरूपच त्याचं चित्त होऊन जातं. मग तशा अवस्थेला तदा समाधीही अभिधीयते, तशा अवस्थेला समाधी असं म्हणतात. तत्र दृष्टांतः, त्या ठिकाणी आम्ही दृष्टांत सांगतो म्हटले. वायुरहिते प्रदेशे वर्तमानः दीपः यथा निश्चलः भवति तद्वत् इति अर्थः. वायुरहित असणाऱ्या प्रदेशामध्ये, वायुरहित असणाऱ्या प्रदेशामध्ये वर्तमानः म्हणजे असलेला, दीप म्हणजे दिवा, यथा निश्चलः भवति ज्याप्रमाणे काय होतो, निश्चल असतो. म्हणजे तद्वत म्हणजे वायुरहित असणाऱ्या प्रदेशामध्ये ज्याप्रमाणे दिवा हा काय असतो, स्थिर असतो. काय असतो, स्थिर असतो. का तर वायुरहित आहे. तद्वत ह्या समाधी अवस्थेमध्ये चित्त पूर्णतः हे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं असतं, स्थिर निश्चल झालेलं असतं. आता वायुरहित प्रदेश आहे, दीप हा, इथं शंका अशी घेता येते आपल्याला की वायुरहिते प्रदेशे दीपः निश्चला भवति. वायुरहित प्रदेशामध्ये दिवा स्थिर कसं काय होईल हो? दिवा म्हणजे काय, अग्नी. अग्नीचं उपादान कारण कोण, वायू. अग्नीचं उपादान कारण कोण, वायू. कारण ज्यावेळेस पंचीकरणामध्ये वर्णन केलं की आकाशात वायू हो, वायोर अग्निही, अग्नी आपहा, म्हणजे आकाशापासून वायू उत्पन्न झाला, वायूपासून अग्नी उत्पन्न झाला, म्हणजे अग्नीला उपादान कारण कोण आहे, वायू. मग उपादान कारणाचा नाश झाल्याच्या नंतर कार्याचा काय होतो, नाश होतो का नाही? नियम आहे का नाही? उपादान कारणाचा नाश झाल्याच्या नंतर कार्याचा नाश होतो. मग आता उपादान कारण वायू आहे, आणि तुम्ही म्हणतात की वायुरहित प्रदेशामध्ये दिवा जसा निश्चल स्थिर रूपाने असतो. वायुरहित जर म्हटलं तर दिवा राहीलच कसं काय? कारण अग्नीची उत्पत्ती, स्थिती आणि नाश ह्या तिन्ही गोष्टी वायूच्या अधीन आहे. जर वायूच नसेल तर अग्नीची उत्पत्ती राहणार नाही, स्थिती राहणार नाही, आणि नाशही संभवणार, म्हणजे नाश होऊन जाईल. मग वायुरहित प्रदेशामध्ये म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे इथं? वायुरहित प्रदेशामध्ये म्हणजे काय? वायुरहित प्रदेश म्हणजे काय तर स्फुरण रूपाने वायू नाही, म्हणजे विशेष रूपाने प्रगट रूपाने नाही, सूक्ष्म रूपाने वायू आहे. तिथं काय आहे? सूक्ष्म रूपाने आहे. तसं तद्वत, तिथं पुढं तद्वत शब्द आला. तो तद्वत शब्द तेवढ्या करताच आला की तद्वत समाधीमध्ये चित्त स्थिर असतं. म्हणजे काय? समाधीमध्ये मग जे अंतकरण, तुम्ही म्हणतात की वृत्ती नाहीत, अंतकरण नाही, कारण फक्त ध्येय एक गोचर झालेलं आहे. अरे बाबा, नाही म्हणजे काय? मग अंतकरण जर नाही म्हटलं तर देहपात होईल ना. अंतकरण नाही म्हटलं तर समाधी अवस्थेमध्ये मनुष्य गेला, आणि अंतकरण नाही म्हटलं तर देहपात होऊन जाईल. फक्त विशेष रूपाने अंतकरण नाही, सूक्ष्म रूपाने अंतकरण आहे. सूक्ष्म रूपाने त्या अवस्थेमध्ये काय आहे? अंतकरण आहे, अंतकरणाच्या वृत्ती देखील आहे. बोला. तत्र दृष्टांतः, त्या ठिकाणी दृष्टांत सांगतो. वायुरहिते प्रदेशे वर्तमानः दीपः यथा निश्चलः भवति तद्वत् इति अर्थः, इत्यर्थः. म्हणजे वायुरहित असणाऱ्या प्रदेशामध्ये असणारा दिवा ज्याप्रमाणे निश्चल असतो त्याप्रमाणे समाधीमध्ये
वृत्ती निश्चल. चित्त समाधीमध्ये चित्त हे स्थिर असतं. स्थिर असतं. आता श्लोक. ध्यातृ ध्याने परित्यज्य क्रमात ध्येय एकगोचरम निवात दीपवत चित्तम समाधीही अभिधीयते. बघा अन्वय लक्षात आला का? ध्यातृ ध्याने परित्यज्य क्रमात ध्येय एकगोचरम निवात दीपवत चित्तम समाधीही अभिधीयते. आलं लक्षात? आता आकडे अन्वय बघू. आता ध्यातृ ध्याने एक आकडा, क्रमात 2, परित्यज्य 3, एकगोचरम 4, निवात दीपवत 5, निवात दीपवत चित्तम समाधी अभिधीयते. सरळच आहे खालची ओळ. क्रमात नाही, ध्यातृ ध्याने क्रमात परित्यज्य म्हणजे ध्यातृ म्हणजे जो ध्यातारम म्हणजे काय? ध्यान करणारा. ध्यातृ म्हणजे कोण? ध्यान करणारा. आणि ध्याने आणि ध्यान म्हणजे जी वृत्ती. ध्यान करणारा म्हणजे कोण? अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जो प्रमाता. अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे प्रमाता म्हणजे जीव. तो ध्यातृ म्हणजे ध्यान करणारा आणि ध्यान म्हणजे ध्येयाकार असणारी वृत्ती. यांचा क्रमात परित्यज्य क्रमाने यांचा काय करून? त्याग करून. क्रमाने यांचा त्याग करून. ध्येय एक गोचरम म्हणजे एक ध्येय गोचरम म्हणजे एक असणारा जे ब्रह्म. एक असणारा जे ब्रह्म जे ध्येय. ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय असलेलं. ध्यानाचा विषय असणारं एक ब्रह्म तद्विषयकच तद्गोचर म्हणजे ध्येय एक गोचरम म्हणजे तोच आहे विषय ज्याचा. म्हणजे ब्रह्म एक ब्रह्म आहे विषय ज्याचा, ज्या चित्ताचा. ते निवात दीपवत म्हणजे काय? वायुरहित प्रदेशामध्ये असणाऱ्या दिव्याप्रमाणे. वायुरहित प्रदेशामध्ये असणाऱ्या दिव्याप्रमाणे असलेलं जे चित्त. निवात दीपवत चित्तम. लक्षात आलं का? म्हणजे वायुरहित प्रदेशामध्ये असणाऱ्या दिव्याप्रमाणे असणारं चित्त. पण ते कसं? ध्येय एक गोचर झालेलं. वर सांगितलं का नाही? ध्येय एक गोचरम म्हणजे ध्येय हाच आहे विषय ज्याचा. म्हणजे ध्येयरूप झालेलं जे चित्त ते चित्त समाधीही अभिधीयते. त्याला समाधी असं म्हणतात. म्हणजे एकंदरीत काय सांगितलं? म्हणजे ध्यान करणारा आणि ध्याता हे ध्यान याचा दोघांचा त्याग करून. म्हणजे केव्हा पण या दोघांचा त्याग? परिपक्व दशेमध्ये. म्हणजे निधिध्यासन ही जी अवस्था आहे ही परिपक्व दशेला गेली. परिपक्व झाल्याच्या नंतर या दोघांचा काय होतो? त्याग होतो. म्हणजे या दोघांचा विसर पडतो. म्हणजे स्वतः ध्यान करणारा स्वतःला विसरतो. मग स्वतःला विसरतो म्हणजे तिथं अंतकरणाला अंतकरण विशिष्ट चैतन्य ते स्वतः विसरलं म्हणजे अंतकरणच विसरलं तर मग अंतकरणाची वृत्ती राहील का? म्हणून त्या वृत्तीचाही काय पडला? विसर पडला. मग वृत्तीचा विसर पडला केव्हा? ज्यावेळेस ही परिपक्व दशेला अभ्यासवशात चित्त हे अभ्यासवशात परिपक्व दशेला गेलं त्यावेळेस ध्यान करणाऱ्याचाही विसर झाला, ध्यानाचाही विसर झाला. मग विसर झाल्यामुळं फक्त काय शिल्लक राहिलं? ध्येय एक गोचर हा म्हणजे ध्येय हा विषय एवढाच फक्त तिथं शिल्लक राहणं. मग असं ध्येय एकरूप झालं ते चित्त ध्येयरूप झालं.
मग ध्येयरूप असणारं जे चित्त निवात दीपवत म्हणजे त्या वायुरहित असणारा प्रदेशामध्ये असणारा जो दिवा जो ज्याप्रमाणे निश्चल असतो त्याप्रमाणे ते चित्त निश्चल म्हणजे स्थिर झालेलं आहे. ते चित्त ध्येयरूप होऊन स्थिर झालेलं आहे. तदा समाधी अभिधीयते, त्याला समाधी असं म्हणतात. बोल. ध्यातृध्याने क्रमात परित्यज्य म्हणजे ध्यान करणारा आणि ध्येयाकार वृत्ती यांचा क्रमाने परित्याग करून ध्येय एक गोचरम म्हणजे ध्येयरूप झालेलं चित्त निवात दीपवत चित्तम म्हणजे वायुरहित प्रदेशामध्ये असलेल्या दिव्याप्रमाणे असणारं जे चित्त तदा समाधी अभिधीयते, त्याला समाधी असं म्हणतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.